Good morning, students. Science and Technology, Part 2, Standard 9th, Bridge Course, Worksheet number 10, Energy Flow in an Ecosystem. In Standard 10th, Chapter number 7, Energy Flow in an Ecosystem, on page 81, page number 81. Energy flow in an ecosystem. First, it contains primary consumers, means herbivores. For example, grasshoppers, squirrel, elephant, and they are directly depend on autotrophs. So, these examples is primary consumers. Then secondary consumers. For example, frog, owl, fox, etc. And these consumers use herbivores as their food. Then apex or top consumers are called carnivorous, सर्वोच्च भक्षक. For example, tiger, lion, etc. These consumers use herbivorous and carnivorous as their food. No other animals feed on top consumers. म्हणजे वाघ, सिंह हे मांसाहारी प्राण्यांना खातात. हे म्हणजे वाघ, सिंह मांसाहारी आहेत, हे प्राण्यांना खातात, मात्र इतर प्राणी त्यांना खात नाहीत. ओमिनिव्हरस मीन्स मिक्स्ड कन्झ्युमर्स, म्हणजे मिश्राहारी, दोन्ही हर्बिव्हरस आणि कार्निव्हरस असलेले. ह्युमन्स, बियर्स किंवा ह्युमन आणि बियर, माणूस आणि अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. असे 4 प्रकार आहेत. अपेक्स किंवा सर्वोच्च, टॉप कन्झ्युमर्स म्हणजे वाघ आणि सिंह, जे शाकाहारी प्राण्यांना खातात म्हणून त्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात, परंतु त्यांना कोणी खात नाहीत. नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कन्झ्युमर्स. देन फूड चेन, अन्न साखळी, अँड फूड वेब, अन्न जाळे. Interaction go on continuously between producers, consumers and saprophytes. सॅप्रोफाइट्स म्हणजे मृतोपजीवी, म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्यावर जगणारे. There is a definite sequence in these interactions which is called the food chain. प्रेडिटर, भक्षक पातळी तुम्हाला माहिती आहे. फूड चेन एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे बघा, गेल्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. An ecosystem consists of many food chains that are interconnected at various levels. Thus, a food web is formed. यामध्ये एक उदाहरण दाखवलेलं आहे बघा. गवतावर नाकतोडा वाढतो, नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड खातो, आणि गरुड मेल्यानंतर त्याचं हवा, पाणी आणि जमीन या 3 घटकामध्ये रूपांतर होतं. अशा पद्धतीने जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्याला खात असो अशी ही अन्नसाखळी. याची बरीच उदाहरणं आपल्याला सांगता येतात. व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दाखवलेले आहेत आपल्याला. आता मी सांगितलं जीवो जीवस्य जीवनम, त्या पद्धतीनं यांची वाढ होत राहते. If this is to be shown, it will form an intricate web instead of a linear food chain. Such an intricate network is called a food web. Then the energy pyramid, ऊर्जेचा मनोरा. ट्रॉपिकल लेवल्स बघा कशा दाखवलेले आहेत.
बॉटमला काय येतं बघा, प्रोड्युसर्स. सगळ्यात जास्त जर ऊर्जा कुठे असेल तर प्रोड्युसरकडे. ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम्स. इकोसिस्टीम मीन्स प्लांट्स, प्रोड्युसर. देन हर्बिवेरस फर्स्ट ट्रॉपिकल लेवल आहेत, प्रथम पोषण पातळी. कार्निवेरस ऑन सेकंड ट्रॉपिकल लेवल अँड थर्ड ट्रॉपिकल लेवल फॉर ओमिनिवेरस, म्हणजे मिश्राहारी, उभयहारी असंही त्याला म्हणतात. देन पिरॅमिड ऑफ एनर्जी इन अँड ॲक्वेटिक इकोसिस्टीम, म्हणजे जलीय ऊर्जा मनोरा. यामध्ये पहिल्यांदा फायटोप्लँक्टॉन्स म्हणजे वनस्पती, प्लवक. त्याच्यामध्ये जर 10,000 किलो कॅलरी जर ऊर्जा असेल तर झू प्लँक्टॉन्स प्राण्यामध्ये किती येतात, 1000 किलो कॅलरी. फिशेसमध्ये 100 म्हणजे मासे, आणि ह्युमन्समध्ये 10 किलो कॅलरी. आता हा जो एनर्जी फ्लो आहे हा वन वे आहे. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. म्हणजे आपणाला जी ऊर्जा मिळते ही सूर्याकडून मिळते. म्हणजे मुख्य स्रोत हा कोणता आहे तर सूर्य. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, आपण सूर्याकडे परत काय ऊर्जा कोणती पाठवत नाही. त्यामुळं आपल्याला हा जो प्रवास वन वे असलेला पाहायला मिळतो. देन बायो जिओ केमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्र. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विदिन अन इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायोजिओकेमिकल सायकल. पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असे म्हणतात. यामध्ये आपणाला एक फरक दिलेला आहे, तोही महत्त्वाचा आहे. गॅसियस सायकल वायुचक्र, आणि दुसरा सेडिमेंटरी सायकल. डिस्टिंग्विश बिटवीन गॅसियस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. गॅसियस सायकल वायुचक्र, सेडिमेंटरी सायकल अवसादन भूचक्र. याची माहिती आपल्याला इथे मिळते. तर कार्बन सायकल, कार्बन चक्र. The circulation and recycling of carbon from the atmosphere to living organisms and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. म्हणजे कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारं जे अभिसरण आहे व पुनर्चक्रीकरण, त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बन चक्र. Then the oxygen cycle, circulation and recycling of oxygen within the biosphere is called the oxygen cycle. म्हणजे जीवावरणातील ऑक्सिजनचे जे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिजन चक्र. म्हणजे कसा ऑक्सिजन वापरला जातो झाडांच्याकडून, किंवा झाडं कशी सोडतात फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये, ऑक्सिजन कसा रिलीज करतात, आणि हवेमार्फत कसा तो घेतला जातो, किंवा हवेतील इतर जे प्राणी आहेत ते ऑक्सिजनचा कसा उपयोग करतात आणि नंतर इतर वायू कसे रिलीज करतात, आणि नंतर हे कसं बॅलन्स केलं जातं, त्याची इथं माहिती आपल्याला दिलेली आहे. द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन फॉर्म्स 78%, that is the maximum portion of the atmosphere. वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता तर नायट्रोजन, 78% आहे. आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे सांगा, 21%, 21% ऑक्सिजन आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेसेस इन नेचर इज कॉल्ड द नायट्रोजन सायकल. अशा पद्धतीनं आपणाला द कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकलची माहिती या वर्कशीटमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हे वर्कशीट सोडवता येईल.
Then standard 10th, Science and Technology, part 1st, chapter number 2, classification of elements. In previous lecture, we have seen valency, the combining capacity of an element is called valency. And valence electron means outermost shell contain number of electrons or present electrons of an atom. Then atomic size. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. Atomic radius is expressed in the unit picometer, means small pm. Also we learn metallic and non-metallic properties. In modern periodic table contain 118 elements, and we learn structure of modern periodic table, metallic, non-metallic and metalloids elements we learned in previous lecture. Then today, the periodic trend. In the metallic character of elements is clearly understood from their position. In a group, tendency of the atom to lose electrons increases because new shell is added in each periods. म्हणजे नवीन आवर्तनाची सुरुवात होताना, म्हणजे ग्रुपमध्ये वरून खाली येताना टॉप टू बॉटम नवीन आवर्तन सुरुवात होतं, आणि त्यामुळं आउटरमोस्ट सेलमध्ये म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉननी सुरुवात होते, म्हणजे नवीन कवच असतं. आणि टॉप टू बॉटम वरून खाली येताना ॲटॉमिक रॅडियस काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे अणुची त्रिज्या, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल इन्क्रीजेस. So atomic radius increases. Also the penultimate shells becomes the outermost shell on losing valence electrons. The penultimate shells is a complete octet. Therefore the resulting cation has a special stability. Due to this, the tendency of the atom to lose electron increases further. The metallic character of an atom is its tendency to lose electrons. Therefore, the metallic character of element increases while going down the group. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते, आणखी वाढत जाते जशी वरून खाली येत जाते तसे. आणि त्यामुळे काय होतं, त्याची मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होत जाते. धातू म्हणजेच टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, धातूची काय असते, टेंडन्सी जनरली इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची असते, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तो काय होत जातो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होत जातो, म्हणून धातू गुणधर्म वाढत जातो. सो द मेटॅलिक प्रॉपर्टी, मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. आता याच्या अपोजिट, इन अ पिरियड्स we learned in previous lecture, left to right electrons added in a same shell, and these electrons pulled towards its nucleus, केंद्रकाकडे तो खेचला जातो. फक्त त्याच बाह्यतम कक्षेमध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो, जसं डावीकडून उजवीकडे जाऊ तसं. त्यामुळं काय होतं, ॲटॉमिक रॅडियस डिक्रीज होत जाते, आणि ॲटॉमिक रॅडियस डिक्रीज झाल्यामुळं टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन, इथं इलेक्ट्रॉन घेण्याची क्षमता वाढत जाते. आणि इलेक्ट्रॉन घेण्याची जर क्षमता वाढत गेली तर त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी, अँड इज कॉल्ड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म anion or the electronegativity, and is the non-metallic character of an element. आणि त्यामुळेच काय होतं, मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच
मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल टुवर्ड्स लेफ्ट, डाव्या बाजूला हे सगळे धातू आहेत, मेटल्स आहेत. अँड लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे जसं जाऊ तसं काय होतं, मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होते अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज इन्क्रीजेस बिकॉज टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन. अँड लास्ट ग्रुप जो आहे तो 0 ग्रुप एलिमेंट्स आहे. त्याच्यामध्ये कसं आहे तर सगळे इनर्ट गॅसेस आहेत, त्यांचे ऑक्टेट स्टेट बाह्यतम कक्षा आउटरमोस्ट शेल ही कंप्लीट झालेली असते, त्यामुळे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत नाही. लक्षात आलं. सो ऑलवेज रिमेंबर, while going downwards in any group, the electropositivity of elements goes on increasing while their electronegativity goes on decreasing. कोणत्याही गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची विद्युत घनता कशी होत जाते, वाढत जाते आणि विद्युत ऋणता कमी होत जाते. आणि याच्या विरुद्ध बरोबर आवर्तामध्ये इन पिरियड्स, while going from left to right in any period, the electronegativity of element goes on increasing while their electropositivity goes on decreasing. And then important point is, larger the electropositivity or electronegativity of the element, higher the reactivity. म्हणजे मूलद्रव्याची विद्युत धनता पॉझिटिव्हिटी ही जास्त असेल किंवा ऋणता जरी जास्त असेल तर ते मूलद्रव्य अभिक्रियाशील मूलद्रव्य असतं, सर्वाधिक म्हणजे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य असतं. आता एका गणाची आपल्याला माहिती दिलेली आहे बघा. ग्रॅडेशन इन हॅलोजन फॅमिली, प्रवणता जो कसा बदल होतो या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये याची माहिती दिलेली आहे. द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली अँड ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2, म्हणजे 2 पेअर फॉर्ममध्ये असतात हे ॲटम. अ ग्रॅडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप, वरून खाली येताना त्यांच्या भौतिक स्थितीत कशी प्रवणता, कसा फरक झालेला आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 आर गॅसेस, हे दोन्ही गॅसेस आहेत बघा. ब्रोमीन Br2 इज इन लिक्विड फॉर्म, सो कॉल्ड ब्रोमीन वॉटर. while आयोडीन I2 इज अ सॉलिड, आयोडीनचे स्फटिक असतात बघा. म्हणजे पहिले 2 फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅस आहेत, वायू आहेत. ब्रोमीन हा लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे द्रवरूप आहे आणि शेवटचा जो आयोडीन आहे तो कसा आहे, सॉलिड आहे, स्थायी रूप आहे. असं त्याच्यामध्ये आपणाला फरक पाहायला मिळतो. डू यू नो, माहीत आहे का बघा तुम्हाला. M means alkaline earth metal react with water to form MOH2 plus H2 means, for example, Ca calcium, calcium plus twice H2O to form calcium hydroxide plus hydrogen gas is released. म्हणजे याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल जे आहेत त्याच्याबरोबर रिॲक्टिव्हिटी दाखवलेली आहे आपणाला. while going down the second group of the reactivity of the alkaline earth metals goes on increasing and thereby the ease with which this reaction takes place also goes on increasing. याच्यामध्ये सुद्धा रासायनिक प्रवणता, रासायनिक गुणधर्मातील प्रवणता कशी झालेली आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा एक एक्झाम्पलने. फॉर एक्झाम्पल बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम अँड बेरियम याच्यामध्ये दाखवलेले आहे बघा. रिॲक्टिव्हिटी ऑफ वॉटर, रिॲक्टिव्हिटी विथ वॉटर. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ स्टीम, मॅग्नेशियम हा जो धातू आहे हा पाण्याच्या वाफेबरोबर अभिक्रिया करतो.
while calcium, strontium and barium react with water at room temperature. म्हणजे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम यांच्या पाण्याबरोबर अभिक्रिया या रूम टेम्परेचर म्हणजे आहे ते आत्ता सध्याच्या तापमानाला, कक्ष तापमानाला होते ॲट रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट्स, असा याच्यामध्ये फरक आढळतो. आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आत्तापर्यंत पदार्थाच्या अवस्था किती माहिती आहेत बघा. पहिली म्हणजे सॉलिड, सेकंड दुसरी अवस्था कोणती, लिक्विड, तिसरी अवस्था गॅसियस. बघा या तीन तुम्हाला माहिती आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. चौथी अवस्था कोणती, प्लाझ्मा. चौथी अवस्था, पदार्थाची चौथी अवस्था प्लाझ्मा. पाचवी अवस्था कोणती, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. फिफ्थ स्टेट ऑफ मॅटर, पदार्थांची पाचवी अवस्था कोणती, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आणि सहावी अवस्था कोणती, बघा ही बऱ्याच जणांना माहिती नसणार आहे, लिहून ठेवा या ज्या माहिती नाहीत त्या. पाचवी बैतली कोणती, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आणि सिक्स्थ स्टेट क्वांटम लिक्विड, QUANTUM, क्वांटम लिक्विड स्टेट. अशा आत्तापर्यंतच्या माहिती असलेल्या 6 अवस्था आहेत पदार्थांच्या. देन नेक्स्ट चॅप्टर नंबर 3, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. याच्यामध्ये आपल्याला केमिस्ट्री, रसायनशास्त्राची माहिती मिळणार आहे. आता आपणाला माहिती आहे की बऱ्याच रिॲक्शन घडतात इन आवर सराउंडिंग. सम रिॲक्शन्स आर ऑकर परमनंटली अँड सम रिॲक्शन्स ऑकर टेम्पररी. काही या अभिक्रिया कायमस्वरूपी असतात आणि काही अभिक्रिया या कशा असतात, टेम्पररी असतात, तात्पुरत्या असतात. फॉर एक्झाम्पल रायपनिंग ऑफ फ्रूट्स, फळांचं परिपक्व होणे. कच्चा आंबा असतो कैरी, तो पिकल्यानंतर पुन्हा पिकलेला आंबा कच्चा होत नाही. मिल्क टर्न इंटू कर्ड, दुधाचं दह्यात रूपांतर होणे. पण दुधाचं दही होतं का, होत नाही. असं का, तर तो परमनंट चेंज आहे. तो कसा आहे, परमनंट चेंज झालेला आहे. म्हणजे कायमस्वरूपी जो बदल होतो त्याला रासायनिक बदल असं आपण म्हणतो. सम ऑफ द सायंटिस्ट ऑफ द 18th and 19th century carried out fundamental experiments of chemical reactions. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात काही प्रयोग केले आणि त्याच्यातून जे केमिकल रिॲक्शन ज्या झाल्या, कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट चेंजेस रिमेन्स परमनंट. सम चेंजेस ऑकर परमनंट अँड अदर हँड सम चेंजेस ऑकर टेम्पररी. फॉर एक्झाम्पल इन अ गिवन चार्ट सम कॉमन फेनॉमिनन, काही जे बदल, काही घटना, फेनॉमिनॉन म्हणजे घटना, काही बदल जे होतात ते बघा कसे आहेत. मी तिथं चार्टमध्ये तुम्हाला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज दाखवलेले आहेत बघा. फर्स्ट, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. फिजिकल चेंज, आपणाला माहिती आहे फ्रीजरमध्ये आपण फ्रीजमध्ये काय करतो, बॉटल जी असते ते फ्रीजरच्या कप्प्यात जर टाकली तर त्याचं पाण्याचं बर्फात रूपांतर होतं. आणि नंतर आपण त्या फ्रीजमधून काढली आणि बाहेर जर ठेवली ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणात, तर काय होते, आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर, आफ्टर फ्यू आवर, काही तासानंतर काय होतं, पूर्ण बर्फाचं पाण्यात रूपांतर झालेलं दिसतं. म्हणजे हा फिजिकल चेंज आहे. कुकिंग ऑफ फूड, केमिकल चेंज. एकदा भात शिजला, अन्न शिजलं की ते पुन्हा मूळच्या रूपात येत नाही. रायपनिंग ऑफ फ्रूट, फळ परिपक्व होणे, केमिकल चेंज, परमनंट चेंज आहे. मिल्क टर्न
into curd, केमिकल चेंज. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, आता पाऊस पडतो, तुम्हाला माहिती आहे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगाला पुन्हा थंड हवा लागली की काय होते, त्याचं पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फिजिकल चेंज. डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक केमिकल चेंज एक्सेट्रा. अशी बरीच आपणाला उदाहरणं सांगता येतात त्याच्यामध्ये. लिहा बरं तुम्ही केमिकल चेंज. आत्ता मी तिथे दाखवलेत, पेन्सिलनं लिहून ठेवले तरी चालतील. असे आणखीन तुम्हाला आपल्या सभोवताली उदाहरणं भरपूर सापडतील बघा. आपण जे रेस्पिरेशन करतो, श्वसन, हे सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे, कारण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. डायजेशन ऑफ फूड, अन्नपचन, ही सुद्धा केमिकल रिॲक्शन आहे. लक्षात येते? अशी भरपूर उदाहरणं आपल्याला सांगता येतात. यानंतर उद्याच्या तासाला आपण पुढचा चार्ट बघणार आहोत. या रिॲक्शन्स आहेत, त्या रिॲक्शन आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. सो क्वेश्चन फॉर यू. प्रश्न लिहून घ्या तुमच्यासाठी बघा. फर्स्ट क्वेश्चन, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द same group have the same valency. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा सारखीच असते. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप have the same valency. And second question, zero group elements means inert gases or noble gases are called noble gases. Zero group elements means inert gases are called noble gases. हे दोन्ही प्रश्न आपल्या स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायचे आहेत. थँक्यू.